गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तिथं आपण आता करत आहे महाशिवरात्रीची पूजा. बघा मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते आहे. मी पूजेसाठी दूध, भस्म, अष्टगंध, कापूर, स्टँड, शिवचालिसा, धूप, वस्त्र, दिवा, हळदी कुंकू, चंदन, उदबत्ती, पाणी, महादेव आहे. आणि इकडं देवपूजा वगैरे झालेली आहे. आता करत आहे मी शिवजीची पूजा. तर चला लवकर आपण पूजा करूया. कशी करते मी दाखवते. आणि इकडे मम्मी करत आहे साबुदाणा. गाईज, पूजा वगैरे झालेली आहे. आमचा फराळ पण झालेला आहे. आता मी चहा पाणी करून बसले. पण मी आता करत आहे ही आहे आमच्या साईडची परी, म्हणजे बाजूला शेजारी राहते. आता मी वेणी वगैरे घातली कारण मी आता लुक करते की जो ट्रेंडिंग चालू जो आहे पार्वतीचा लुक, तो मला पण खूप आवडला. मी स्वतः बघायते. तर आता मी ही अशी हेअरस्टाईल घातलेली लुक करते, दाखवते तुम्हाला कसा मी लुक करते. मोबाईल सेट करायला, अरे हळू, अरे हां, असं लुक मी करणार आहे. आता तुम्ही बघत जा की थोडा मी पुढे कसा लुक करते आहे. पहिले तोंड हातपाय धुते. हेअरस्टाईल कशी वाटते बसून गेली. आणि खालचे केस मी कर्ल करते, म्हणजे थोडे थोडे खालचे केस कर्ल करते मी. तर ज्वेलरी मी ही वाली घालते पार्वतीच्या लुकसाठी. बघू कसा होतोय. दीदीला फुल दिलेलं होतं. चलो मी पहिले हातपाय तोंड धुते. हेलो गाइस, दीदी खूप छान रील्स बनवते. तुम्हाला दीदीच्या बघण्यासाठी एक लाईक, सबस्क्राईब. तुम्ही कुठून ना हे रील्स बघताय तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा दीदीला. तुम्ही कुठून हा ब्लॉग बघताय, रील्स बघताय माझे, ते दी म्हणते की ते कमेंट मला करा की तुम्ही कोणत्या गावाहून कोणत्या इथून बघताय. ठीक आहे. हातपाय तोंड धुवून झालेले आहे. आणि मेकअपचं तुम्हाला काय दाखवू. मेकअप जो आहे तो मी जो करते तो दाखवणार. चलो थोडासा शॉर्टमध्ये दाखवून फास्टमध्ये दाखवू. तसं तो फर्स्टली मी लावणार आहे. माहिती त्यांना सगळ्यांना थोडं जेल. आणि हा पण करणार आहे ग्लास मेकअप करते. हे वाला ना, हां, पटापट आवरेज आहे. आता ग्लास मेकअप आहे हा. आता ह्याला थोडं सुकू दू. आता मी लावले ते आहे मॉइश्चरायझर. थोडासाच लावणार आहे, जास्त ओव्हर मेकअप नाही. नेहमीप्रमाणे जे मी म्हणतो ओव्हर मेकअप नाही करायचा. तू बोर होऊन जाशील परी. नाही होत. मी रील्स बघायला कधीच बोर नसते. अजून टिल्ली होती, टिल्ली गेली आहे. टिल्लीला भारी बडबड करते, ते जोक्स मारते ना. आता लावत आहे मी प्रायमर.
नाही नाही वाटलं कसं. हे प्रायमर मला पर्सनली खूप आवडतं, कारण एकदम असं फ्लॉलेस आहे आणि पटकन ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. तुझं पण करू कधी आपण एकदा लुक कधीतरी, ज्यावेळेस तू फ्री असेल मी फ्री आहे. मी रविवारी फ्री असते. मी तुला मागच्या रविवारीच म्हणले होते माझं पंजाबी लुक कर म्हणून. माझे पंजाबी लुक पाहिलं होतं तिनं, पाहिलं होतं ना तू, हो. त्यामुळं तिला पण ते करायचं. तर आता मी पुढच्या रविवारी दीदीकडून करून, नाही महाशिवरात्रीच होता. ही महाशिवरात्री, आज महाशिवरात्री. हा आज महाशिवरात्री. पुढच्या थांब. आता महाशिवरात्री नाही येत अजून. नाही येत, रविवार पण नाही येत ना. आपण फोटोशूट केला असं तुझं ह्याचं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे छोटी. थांबून बघतो का नाही. असलं तर मग मला सांग, मग माझ्याकडे. मग आपण ह्या टाइमला मग आपण तिचं एक फोटोशूट करू. सांग तुम्हाला पण बघायचं तिचं फोटोशूट तर नक्की कमेंटमध्ये सांगा की परीचं म्हणजे हिचं फोटोशूट करायला म्हणजे बघायला तुम्हाला खूप आवडेल. कारण तो ब्लॉग मी टाकू का नको, तर करू आपण लवकर. ह्याच्यानंतरचा ब्लॉग तो येईल, ठीक आहे. शिवजयंती. तर तुम्ही कमेंट केलात तर शिवजयंतीला, शिवजयंतीच्या आधी येईल. शिवजयंतीच्या आधी आपण फोटोशूट करू ना तुझं. मग तुझं झालं की मग जमलं तर मग माझं करेन मी. तिथे वाटलंच तर उद्या बी करणार. उद्या मी 3लाच गेले आहे. पण मी कॉलेजला गेले तर त्यामुळे. चलो आता पुढचं आपण करणार आहे काय करणार आहे. हा, तुम्ही कधी संभाजीनगरमध्ये जवळपास राहत असत ना, तर दीदीच्या बोल. संभाजीनगरमध्ये तुम्ही कुठे जवळपास राहत असाल तर दीदीचं नाही तर मेकअप करायला दीदी खूप छान मेकअप करते. तुम्ही माझा फोटोशूट बघतो ना तेव्हा त्याचे मेकअप बघा, दीदी खूप छान छान मेकअप. रिअल मेकअपच ते कमेंट करतात. ते काय दीदी? ते कलर करेक्टर आहे तिथं ते काळ मला डार्क सर्कल आहेत ना. तुझ्या ह्याला पण लावू ना, तुझ्या पण काय डार्क सर्कल आहे थोडे थोडे, पण एवढे नाही तुला माझे. भूत बनवून टाकले मी स्वतःला. आता थोडं ह्याला डार्क करू. दीदी शनिवारी ब्लॅक डे होता ना, मी ब्लॅक घातला. ब्लॅक डे म्हणजे तसं नव्हता ब्लॅक डे तो. मग शनिवारी होता म्हणजे काल. हा ना? काल होता व्हॅलेंटाईन्स डे. आणि काल काय पुलवामा हल्ला झाला ना, त्या दिवसाला ब्लॅक डे म्हणतात. ब्लॅक डे म्हणजे असं काळे कपडे वगैरे घालून नाही. पुलवामा हल्ला माहिती तुला, नाही. त्याच्यासाठी आपण नंतर तुला सांगेन मी काय ते. म्हणजे आपले सैनिक जे जवान आहे का, त्यांच्यावर हल्ला झाला होता. बस वगैरे उडत होती, काहीतरी आहे. पुलवामाच आहे. तर ते आपल्या सैनिकांना समर्पण करण्यात येते म्हणून नो व्हॅलेंटाईन नो काही नाही, तसं काही नाही. आता लावत आहे मी कन्सिलर. बघा मला, मी वेणी घालत होते. मी दीदीची रील्स, दीदी म्हणली मला रील्स बनवायची म्हणून माझी मला व्हाईट कलरचं जे इथे नसतं का पार्वतीला गंध वगैरे, व्हाईट कलरच नाही भेटला मला. टिल्लीनं ते आणून दिला छोटा ठेवायला, पण ते कलरच उमटत नाहीये. माझ्याकडे इतके सारे कलर होते यार, ते वाळून गेले. वॉटर कलर नाही ग, वॉटर कलर नाही. दीदीला स्वतःलाच भूत करून घेतलं. भूतच दिसायली ना, तुला बी भूतच करणार आहे. तुझ्याकडे शिवलेली साडी आहे ना कष्टा, हा ती नसतं मग मी घालून बघ देईल काहीतरी नवीन. फाउंडेशन तर कोणी पण बेसिक मेकअप जो आहे ना तो आपल्याला क्लिअर आला पाहिजे. मी केलाय आता ऑर्डर मेकअप. सॉफ्ट असतात ते स्पंज. स्पंजच नाव आहे त्याचं, सॉफ्टच आहे. दे इकडे. शॅडो करायचं तर एकदम असं एलिगंट वाटला पाहिजे तो लुक, असं एकदम सुंदर. रिअल माझे डोळे आहेत ना जसे गोल गोल डोळे असे कसे आहेत ग माझे, चांगले रिअल मध्ये सांगा कसे. छान गोल्डन गोल्डन म्हणजे असे एकदम नाही हा, आणि खरं बोल. हा, डोळे पाहिले नाही माझे कधी. गोल 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 गोळे गोळे थोडे थोडे गोल्या असे एकदम. आता मी त्याला माझे अजून सुंदर बनवणार आहे.
मला काय होतं काय माहिती, मी ज्याला तुम्हाला केलं ना, माहिती का गाईज, कधी मी छान रेडी बी जर आम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर माझी मम्मी काय म्हणते, कधी पण माझ्याशी असलं ना तर म्हणते माझ्या आहे ना डोळे हारण्यासारखे. खरंच का दीदी? मी काय करते म्हणजे जेव्हा पण मेकअप वगैरे करते तेव्हा मी स्वतःचा मेकअप बोटानेच करते, आय सोडून, आणि बाकीच्यांना ब्रश. आज मी काय करणार, स्वतःला वापरणार आहे ब्रश, कारण एवढं सगळे ब्रश आहेत माझ्याकडे आणि त्याचा मीच उपयोग नाही करणार. A few moments later. तर गाईज आय मेकअप माझा झालेला आहे, तो पावडर वगैरे सेट करायचं आहे. तर असं वाटतं की मम्मी ओव्हर वाटते काय आय मेकअप ओव्हर वाटते का? तिचे पार्वतीचे एकदम रिअल डोळे होते तसे, आपल्याला बनवावं लागतं असं काय, एकदम नॅचरल ब्युटी. माहीत नाही व्हिडिओमध्ये कसं वाटतं, पण मला ना थोडं ओव्हरच वाटतं. जाऊ दे, पूर्ण लुक केल्यावर बघू आपण कसं वाटतंय. कसं वाटतंय रे? चलो मी पावडरनं लॉक करते, मेकअप करते, मग तुम्हाला गाईज इकडे मागं भैया आहे. भैया आत्ताच ओरडा खाऊन बसलेला आहे. का ओरडा खाला सांगशील तुझ्या तोंडाने का मी सांगू? का उठला? चालला बाहेर, बोल ना. मी सांगू? सांग. तो खूप वेळाचा टीव्ही बघत होता आणि म्हणून त्याला त्याची मम्मी अभ्यास नव्हता करत. तुला ओरडू का मी? आणि आता तो पाणी खेळतोय. नको दाखव, राहू दे. ते टँकर आलं गाईज आत्ता, टँकरचे आम्हाला लय वांदे. टँकर आलं आणि माहिती का पाणीची नळी त्या टँकरला किती वेळाची बंद कर म्हटलं, त्यानं बंद नाही केलं आणि सगळ्या गल्लीत पाणी झालं गाईज. म्हणजे वनच्या एवढ्या बाहेरच्या ह्याच्यात पण मला पूर्ण आंघोळ घातली मम्मीनं आणि पुन्हा बाहेरच्या गल्लीत पुन्हा पाणी झालं माहिती का. जर कोणाला पण आमच्या गल्लीत विचारलं ना आज पाणी झालं, सगळं पाणी दिसत होतं. सगळी गल्ली ओली, होळी खेळली जशी काय आम्ही. आणि तुझा पण 4 तारखेला होळी आहे. पुढच्या 4 तारखेला आहे होळी? हो हा? 3 तारखेला तर गौर जाळत्या. होळी का? पावडर वगैरे आता लावलाय, लिपस्टिक लावायची आहे. नको का लिपस्टिक नको लावू? आणि पार्वती जरी लिपस्टिक लावत होती. तिचं ते नॅचरल होतं, आपल्याला बनवावं लागेल ना तसं. रेडच लावते मी. हा पिंक लाव, पिंक नाही माझी. व्हाईट आणि रेड मिक्स ते बघा आता शिकतो दादा अभ्यासाला बस. बॅग घेऊन बसला. कोणतं आहे? हॅलो हळू आम्ही आले. चांगलं येतं. ही काही समूह आहे, ही मनीषा दिदी आमच्या समोरची. आम्ही आलो आहे शिवपूजन करायला. आज महाशिवरात्री, सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा. आणि सकाळी घरी तर केली पूजा, दिदी म्हणते की चला म्हणे आपण पूजा करू. तू बोलते काय इकडे सगळ्यांना हॅपी महाशिवरात्री. इकडे ना मग इकडं मोठ्याने म्हणा. अंधार लाईट पाहिजे. दाखव का नकली का असली ते दाखव इकडे. दाखव ना. दाखव. अगं मग देवाची ठेवेला असेल, भेटत नाही ती नकली. धर एक चांगलं तर कर. रिअल 5 रुपये भेटलेले मला. अगं ताई ती देवाला ठेवलेले असेल ते. हे बघा एवढं नको. हळू
दमानी दमानी भैया तिला उचल बरं घंटे वाज हळू 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 थांब हा अरे दमाने हातन हा अरे त्याच्या हातात धरल्यावर कशी हे करून ती मध्ये विश होते वाटतं One hour later. गाईज मी मंदिरातून आलेले आहे पूजा वगैरे केली आहे आणि माझा लुकचे मी फोटो टाकते कारण असं लुक घेतला नाही आहे तर तुम्ही रील्स टाकलेलं ते बघून घ्या असं परफेक्ट एकदम लुक नव्हतं पण चेहऱ्याचा जो मेकअप त्याला मला खूप मेहनत लागली जे हे साईडला केलं हे राहू दिलं हे छोटं क्यूट वाटतंय म्हणून राहू दिलं तर चला आजच्यासाठी एवढंच आत्ताच फराळ पण गेलेला आहे आणि मम्मी पप्पा थोडे सामानाचं म्हणून बाहेर गेलेले आहेत मग आता मी आणि एकाक्षाचं आहे एकाक्षला काम सांगितलं होतं माहिती का मम्मीनं त्याला स्पेशली सांगितलं की मागचा पसारा आवरून ठेव तर काय केलं बाळानं त्याला 1000 वेळा ओरडू सांगितलं की उचल रे शेवटी मीच कटाळले आणि मीच उचलून घेतलं आणि फक्त मागे कचऱ्याची पिशवी होती तेवढी उचलून त्यानं उचलली म्हणजे मी किती काम केलं जाऊ दे यार असेच भाऊ असत असे का भेटता यार त्यापेक्षा मी बरी ना का जाऊ द्या आता पाहिजे पण रक्षाबंधनला भाऊ हक्काने गिफ्ट मागू शकते पण जाऊ द्या यार जाऊ द्या आजच्यासाठी बस एवढंच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हक्काने करा तुमच्या चॅनलला आणि अजून कुठला तुम्हाला न्यू ब्लॉग बघायला आवडेल काय न्यू आयडिया तुम्ही मला सुचवत जा म्हणजे मला उत्साह येईल की तुम्ही मला एक्सपेक्ट करतात की कशा प्रकारचे मी व्हिडिओज टाकले पाहिजे आणि जर तुम्हाला हवा असेल मी त्या छोट्या मुलीचं शूट आधी दाखवलेलं परीचं फोटोशूट करावं ते पण शिवजयंती स्पेशल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा उपास होता हा आज गाईज पण आज उपास असा जाणवला नाही कारण आज दिवसभर मी पूजेतच होते माझा आज सगळा दिवस तसं बघायला गेला तर सगळा पूजेत वगैरे तेच लुक रिक्रिएट करण्यात त्याच्यात गेला पुन्हा मी आता घरी एकदा पूजा केली तिकडे जाऊन पूजा केली तो आजचा दिवस छान गेला माझा मी असे नेल्स का दाखवते नेल पेंट लावली रेड कलर ती लुकसाठी लावली होती मी पण हा टिक्का छान वाटतोय का नक्की कमेंट सांगा चलो आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग बाय